शी, किती गुंतलेली आहेत ही फुलं. कोणाकडे वेळ नाहीये इथे लक्ष द्यायला. असू दे ग, तू देतेस ना लक्ष, झालं मग. आता कोणी देत नाही म्हटल्यावर मला द्यावंच लागेल ना. फुलांसारख्या नाजूक आणि सुंदर विषयांवर चर्चा करताना सुद्धा किती चिडचिड करतेस ग तू. आणि इकडे मी मदत करतो. काही नको, मला तुमची मदतही नको आणि तुमचे उपदेशही नको. मला सांग, मोठेपणा कशात असतो ग? आपण नेहमीच मन मोठं करून मुलांच्या सगळ्या चुका पदरात घेतो, म्हणूनच सगळे गुंते सुटतात, हो की नाही? आता फुलांमध्ये मुलांचा विषय कुठून आला अचानक? अगं, मुलं म्हणजे फुलंच, दुसरी नाही का? हे बघा, काहीही उगाच बोलू नका, मला सगळं कळतंय. तुम्ही फुलांबद्दल नाही, उदय बद्दल बोलताय. अगदी बरोबर ओळखलंस. अहो, उदय लहान आहे का आता? तो कसा वागलाय माहितीये ना तुम्हाला? अगं, पण त्या केल्या गोष्टीचा त्याला पश्चाताप वाटतोय ना आता. तो हा असा मूर्खपणा करेल असं अजिबात वाटलं नव्हतं मला. जुईच्या आई बाबां अगं, ती जुई सुद्धा विसरली हे. तू ही एकच गोष्ट काय धरून बसलीये? उदयने आता हा बालिशपणा सोडायला हवा. मी त्याला म्हंटल होतं की त्या नागांचा विषय डोक्यातून काढून टाक म्हणून, पण नाही, त्याने आगाऊपणा केलाच. मालती, अगं सारखं सारखं तेच तेच उगाळत बसण्याचा कंटाळा येत नाही का ग तुला? जाऊ दे, उदय लहान आहे अजून, त्याला काही समजत नाही. तू आधी तुझ्या डोक्यातला त्याच्याबद्दलचा राग काढून टाक बरं. माझ्या रागाचं काय घेऊन बसलात तुम्ही? माझा राग आला आणि जाईल सुद्धा. जरा जुईच्या आई बाबांचा विचार करा. त्यांनी आता ही गोष्ट फार मनाला लावून घेतली नाही म्हणून ठीक आहे. हो, त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर आज हे प्रकरण किती गंभीर झालं असतं याची कल्पना सुद्धा नाही करवत मला. हो ग, आता कुठं सगळं सुरळीत झालंय. उदयला समजायला पाहिजे ह्या गोष्टी. लहान होता तोपर्यंत मी त्याच्या चुका पोटात घातल्या, पण आता नाही जमणार मला. आई, हा घ्या फ्लावर पॉट. पाहिलं, मला काय हवं काय नको हे हिला बरोबर कळतं. थँक्यू जुई. आता उदय मोठा झाला असला तरी तो परत लहान होऊच शकतो ना.
तेरी परवाह करता जिस तुझे सब खींचना इतना दूर तुझको तू याद भी तुझको आना क्या इतना क्या इतना मेरी थांब उदय, काय करतोयस हे? नाही मावशी, मावशी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मावशी, मला प्लीज माफ कर मावशी. लहानपणी माझ्याकडून चूक झाल्यानंतर तू मला अशाच उठाबशा काढायला सांगायचीस आणि माफ पण करायचीस लगेच. आता तू माफच करत नाहीस मावशी, प्लीज ना, चुकलो ना मावशी, माफ कर ना मावशी, प्लीज ना, प्लीज माफ कर ना मावशी. आता कंबर जाईल कामातून माझी, खूप उठाबशा झाल्यात ग मग. ठीक आहे, थांब. पण एक लक्षात ठेव हं, ह्यानंतर असं कधी होता कामा नये. नाही मावशी, डेअरिंगच होणार नाही आता. मावशी तू पण ना. झालं का मावशी आणि भाच्याचं पॅचअप? झालं कसलं? तू घडवून आणलेस, माहितीये मला सगळं. घरातल्या सगळ्यांना कसं एकत्र बांधून ठेवायचं ना, तुला चांगलंच कळलंय आता. मावशी म्हणजे तुझा राग गेला ना? गेला कसला? राग गेलेला नाहीये हं? वहिनी तुम्ही घालवलाय. म्हणजे तेच गेला ना. आता माझ्या डोक्यावरचं एवढं मोठं टेन्शन गेलं ना मावशी, आता मला कुठे बरं वाटतं. चल एक सेल्फी कडे मावशी. तू लहान आहेस का रे? हा? काय सारखे सारखे फोटो काढतोस? अगं मावशी, एवढं मोठं पॅचअप झालंय. दी भाचा अँड मावशी पॅचअप, ग्रेट पॅचअप. मग एक फोटो नको, सेल्फी नको एक? हा वहिनी ये, तू पण यायचं. हो हो, ये ये. नाही नको. अगं ये. अशी काय करतेस? अरे ही तुम्हा दोघांची स्पेशल आठवण आहे. उलट मीच काढते ना तुमचा फोटो. ओके हे घे. नाही नको, माझा फोन यूज करते. ठीक आहे, एकदम मस्त काढा. ये मावशी. आई चांगला जोरात कान फिरगडा हा त्याचा, चांगलं लक्षात राहिलं पाहिजे. बरोबर. आई ग मावशी, आधीच पाय दुखतंय. आज माझ्यामुळे आईंचा उदयवरचा राग गेलाय, पण उदयच्या मनातला डाऊट आईंना आवडला नसला तरी तो खरा आहे. जुई बाळा, नाश्ता करून घे ना थोडा. नकोय बाबा मला. मग ज्यूस तरी घे. नकोय ग आई. अगं जुई, तुला काय झालंय? अशी का बघतीयस? मला ना कंटाळा आलाय आई. कसला? आत्ता कुठे लग्न झालंय आणि एवढ्या लवकर कंटाळलीस संसाराला? संसाराला नाही रे बाबा, मला ना या इच्छाधारी आयुष्याचा कंटाळा आलाय. आपण असे नसतो ना तर उदयला आपल्यावर डाऊट आला असता का? अगं पण डाऊट क्लिअर झालाय ना आता. हो, पण तो इथे आला, मग आई आल्या, त्या चिडल्या. हे सगळं कशामुळे झालं? माझ्या इच्छाधारी आयुष्यामुळेच ना. हे बघ जुई, आलापच्या आईने उदयला तुझ्यामुळे माफ केलाय हे तू का विसरतेस? सगळं शॉर्टेड आहे आता. हा तेच, काही सॉर्टेड नाहीये.
सारखं काही ना काहीतरी होतच असतं आणि काही प्रॉब्लेम नको म्हणून तो शुभ्रमणी मिळवला, पण त्याची सुद्धा लास्ट मोमेंटला काही ना काहीतरी गडबड होते. अगं असं फ्रस्ट्रेट होऊन कसं चालेल बाळा? शांत राहा बाळा. त्याशिवाय काही ऑप्शन आहे का दुसरा? म्हणूनच तर आणखी फ्रस्ट्रेट व्हायला होतंय काही मला. हे बघ, आलाप घरी नाहीये म्हणून तू इथे आलेस की नाही? मग शांत राहा ना. हो, हे बघ, माहेरपणाला आलेस ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस कसलं. मस्त राहा आणि हा रडका सूर अजिबात लावू नकोस. नाही, ही नाही रडत आहे. बहुतेक दुसरं कोणीतरी रडत असेल. कोण रडतंय ते बघून आलोच. येईल सगळं नीट. शांत राहा. अरे अगे, पांडा आहे, पांडा. पांडा बी कसं आहे? तर दारात बसून का रडतोय? हे बघ पांडा, शांत हो ना. हे बघ, मला सांग काय झालं? हाड 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 हाड. हे बघ पांडा, तू शांत हो. काय? अरे काय? अरे हो, अरे हे बघ, परत भांडलास का बायकोशी? ती काय बोलली का तुला? रडतोयस का तू? अरे भांडण कशामुळे झालं तुझं? सोडून गेली का ती तुला? अरे एवढं टेन्शन का घेतलंयस तू? हे बघ, उगाच एवढं मनाला लावू नये. आता बोलणार आहेस का गप्पच बसणार आहेस? मी लोक बोलू कुठे देताय? एकानंतर एक चालूच आहे. तिथे मचली बोलू देत नाही आहे, इथे तुम्ही. बरं ठीक आहे, तू बोल. आता आम्ही तोंडावर बोट ठेवून ऐकतो तुझं. हा बोल. भांडण झाला मंचलीशी. विचार ना. बर, का भांडलास? हे आहे कारण. डबा डबा नाही, ह्याच्या मधला भाजी. ह्याच्यामध्ये तिने नमक नाही टाकला, तो मी खाबून बोलला इसमें तो नमक नाही है, तो चिडला माझ्यावर. पांडे पांडे, हे बघ, शांत हो. तुझी सांगण्याची पद्धत चुकली असेल. करेक्ट. काय, बायकांना सांगण्याची एक पद्धत असते आणि ती चुकली की बायका पद्धतशीरपणे रागवतात आपल्यावर. काय चुकला काय आहे मी फक्त सांगितलं भाजी मध्ये नमक नाही आहे, ते चिडला माझ्यावर. काय चुकीचं बोलला मी? अरे ती रागवली असेल, तू समजाव ना तिला. हे बघ, काही झालं तरी तुलाच माघार घ्यावी लागेल. मी अजिबात माघार घेणार नाही आहे. अरे तुम्हीच खाबून सांगा ना काय चुकीचं बोलला मी. कोर्टात केस आणल्यासारखं वागू नकोस. हा जी ताई, तुम्हीच खाबून सांगा काय चुकीचं बोलला मी. नाही नको, राहू दे. नाही, तुम्ही खाबून तर सांगा. माझ्या काय चुकला असेल तर सांगा. बहुत परेशान आहे मी. बहुत परेशान तर आम्ही सुद्धा आहोत, हो की नाही? जी ताई, काय झालं? मी घरामध्ये खाल्ला होता तेव्हा तो ह्याच्यामध्ये मीठ नव्हता. हम्म. पण आता आहे आणि थोडा जास्तच आहे. स्वीट. हा, मी घरामध्ये कपडा बदलत होता तेव्हा मला मंचलीने टिफिन दिला, पण मी थोडा जास्त रागामध्ये होता. मला वाटतो तेव्हा ह्याच्यामध्ये तिने नमक टाकला असणार, पण मी घरामध्ये खाल्ला तेव्हा तो नव्हता. कैलास, अरे या पांडेला लवकर घालव ना. अरे पांड्या, चल चल चल, जरा बाहेर चल रे पांड्या. ऐकतो ये, ये. आधी अरे, ह्याच्यात ये, नव्हता. ये, मी तुला ऐकतो ना, चल ना.
हे बघ पांडा, तू घरी जा, मंचलीशी बोल, तिची समजूत काढ. मी का काढू? कारण उरलेलं आयुष्य सुखात घालवण्यासाठी. गलती तिच्या आहे, माझ्या नाही. अरे तू भेड आहेस का रे? लग्नानंतर बायको कायम बरोबर असते आणि आपण कायम चुकीचे असतो. एवढी साधी सोपी गोष्ट तुझ्या लक्षात नाही का आली अजून? नाही, काही झाला तरी मी माघार घेणार नाही आहे. अरे पस्तावशील रे, पस्तावशील. मी नाही, मंचली पस्तावणार. अरे अरे भाजीतलं मीठ हे काय कारण असू शकतं का? हे तुम्ही तिला जाबून का नाही विचारत? माझी बायको आहे ती, हं? माझी बायको आहे, मी जाऊन विचारू तिला. माझी बायको आहे ती. काही झालं तरी आज मी घरी जाणार नाही आहे. तू वॉशरूम मध्ये जा आणि गार पाणी अंगावर घे. हा, जा लवकर. जाते. आई. वाहिनी का ओरडली? आता का ओरडल्या वाहिनी? अरे वाहिनी काय झाला? काय झाला वाहिनी? मला काय झाला? मला कसं तरीच होतंय. म्हणून ओरडला तुम्ही? हा, तिला असं कसं तरी झालं की अशीच किंचाळते ती. काय झाला तो सांगा ना वाहिनी. सांगा ना वाहिनी, काय झाला? बरा नाही वाटत आहे काय तुम्हाला? मला थोडं गरगरल्यासारखं होतंय, बाकी काही नाही. हा, आधी नाही काय सांगायचंस मला? पडशील ना तो चक्कर येऊन. पांडे तू घरी जा. नाही नाही, मी थांबतो इथे. हा, आता मला लक्षात आला वाहिनी, तुम्हाला चक्कर काय येतो आहे. का? कारण घरातला सगळा खिडकी बंद आहे ना, म्हणून. थांबा, मी उघडतो शकला. अरे, नाही, नाही, कशाला? अरे नाही, नाही, काय? नको. अरे नाही, अरे काय? अरे पडला, गाठोडा पडला. अरे पडू दे तिकडे, पण तिकडे जाऊ नकोस तू. इकडे मी तुला सांगतो, तिकडे का नको जाऊस ते. तिकडे एक खिडकी असते माहिती, त्या खिडकीची एक गोष्ट आहे. एक असते खिडकी. नाही, मला खिडकी उघडायची आहे. पण मला खिडकीमुळे चक्कर येत नाहीये. मग असं कुणाचं तरी भांडण झालेलं कळलं ना की मला चक्कर येते. काय सांगता वाहिनी? बघितलंस माझी बायको किती गुणी आणि संस्कारी आहे ते. तुला जर का असं वाटत असेल की माझ्या बायकोला बरं वाटावं तर लवकरात लवकर घरी जा आणि मंजलीशी झालेलं भांडण मिटवून टाक, कळलं? खरंच तिला बरं वाटेल. मला रडू येत आहे साहेब. पांडा, अरे तुझं म्हणणं हल्ली खूप ओव्हरफ्लो होतंय बरं का. जा तू, जा घरी जा. ठीक आहे, जातो मी. आता काय? पांडे थांब, तू जाऊ नको. आता काय झाला? तुम्हीच तो बोलला ना, घरी जाऊन मंजलीची सुलहा करून घे म्हणून. बरोबर आहे, तू जा तू. काय बरोबर आहे, नको जाऊ सांगितलं ना. अगं तुला कळतंय का अमृता? जाऊ दे त्याला. अरे मला सगळं कळतंय, तुला कळतंय का? पांडे थांबू नको, जा तू. नाही सांगितलं ना, नाही जायचं. तू गप्पा बस अमृता. कैलास, जातो 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 मी. तुम्ही भांडू नका, जातो मी. जुई बाळा ये बाहेर. जुई बाळा, अगं बाहेर ये. ती बाहेरच आहे, अगदी बाहेर. म्हणजे? अरे ते पांडेच्या गाठोड्यात आहे रे ती. अगं मग सांगायचंच ना आधी मला. तू मला बोलून देतोस का? अरे त्याने जुईला मूळ रूपात पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल रे. हो हो, अगं हे मला माहितीये. मग कर ना काहीतरी.